आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरमधील भजनाच्या साहित्याची दुकानं सजली आहेत। वारकरी संप्रदायामध्ये विना, टाळ, पखवाज, डगा, तबला, खंजेरी, एकतारी या वाद्यांना महत्त्वाचं स्थान असतं। वारी काळात या साहित्याला मोठी मागणी सुद्धा असते। यात्रा कालावधीमध्ये यामुळे लाखो रुपयांची उलाढाल सुद्धा होत असते। मागील 7 पिढ्यांपासून व्यापारी कुली कुटुंब या साहित्याचं काम करतात आणि यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांनी। आषाढी सोहळा आता 6 दिवसावर येऊन ठेपला असून पंढरपूरमध्ये आता बाजारपेठ सजलेली आपल्याला पाहायला मिळते। जी वारकरी संप्रदायामध्ये भजनी साहित्याला प्रामुख्याने प्राधान्य दिलं जातं आणि त्याला जास्त मागणी असते। ती भजनी साहित्याची दुकाने सुद्धा आता पंढरपूरमध्ये सजलेली आपल्याला पाहायला मिळते। मी आता सध्या विने गल्लीमध्ये उभा आहे की ज्या ठिकाणी पखवाज असेल, विना असेल, तबला असेल या ठिकाणी कारागीर बनवतात। मी आता माझ्याबरोबर व्यापारी बाळासाहेब फुले आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल की किती दिवसापासून तुमचा हा व्यवसाय आहे? माझा 350 वर्ष झाले, 7वी पिढी आहे माझी। 350 वर्षापासून आम्ही व्यवसाय करतो, पिढ्या चालत आलेला व्यवसाय। काय काय दुकानात आहे आपल्याकडे? विना आहे, पखवाज आहे, पिठी आहे, खंजीर आहे, एकतार आहे, डगा, तबला आहे, ढोलक आहे। जेवढं वजनी साहित्य सामान लागतं तेवढं सर्व आहे आपल्याकडे। प्रत्येक वस्तू आपल्याकडे विकत मिळते। तो स्वतः बनवतो। कामगारात आपले गोडाऊन आहे तिकडं इसबाईला, 10-15 कामगार काम चालू आहे माझं। 10-15 कामगार। अजून काय काय बनलं जातं इथं? अजून इथं विक्री करतो, गोडाऊन माझं बाहेर आहे। मी स्वतः बनवतो विना, पखवाज, डगा, तबला, खंजिरी, एकतारी हे 7-8 मी स्वतः बनवतो कामगाराकडनं आणि तयार करून इथं आणून विकतो वारीमध्ये। आषाढी वारीमध्ये जास्त कशाला मागणी असते? जास्त मागणी आषाढी वारकऱ्यांसाठी विना आणि पखवाज, विना, पखवाज आणि टाळ या तिघांनाच जास्त मागणी असते। या यात्रा कालावधीमध्ये किती साधारणतः उलाढाल होते? आमची वैयक्तिक आमची म्हणलं तर 4-5 लाख होती, तर वारीचं म्हणलं तर ते करोडोच्या हिशोबात आहे। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।